नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण डिस्कस करतोय स्टेट बोर्ड साठी इम्पॉर्टंट असलेला सगळ्यात जास्त मार्कांचं ज्या चॅप्टरला वेटेज आहे असा चॅप्टर, दॅट इज द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. लास्ट लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं ते म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड पेरिफेरल नर्वस सिस्टीम. या लेक्चरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे पुढचा पार्ट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पेरिफेरल नर्वस सिस्टीम मधला इथे एक पार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि पेरिफेरल नर्वस सिस्टीम मध्ये थोडंसं लिंक करण्याचा प्रयत्न इथे झालेला आहे. बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे तर एक ब्रेनचा पार्ट दिलेला आहे आणि हा स्पायनल कॉर्डचा पार्ट दिलेला आहे, जो की ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड दोन्ही पण सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. आणि त्याचबरोबर इथून निघालेल्या ज्या नर्व्ह आहेत तर त्याला आपण म्हणतो क्रॅनियल नर्व्ह, आणि या स्पायनल कॉर्ड पासून निघालेल्या नर्व्ह आहेत तर त्याला आपण म्हणतो स्पायनल नर्व्ह. तर आता त्याच्या पुढे जाऊन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये दोन पार्ट आहेत, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, दॅट इज द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम अँड सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर या फिगर मध्ये आपल्याला डिटेलमध्ये दिलेलं आहे. बघा काय काय दिलेलं आहे, तर इकडे सगळे कंडिशन दिलेले आहेत पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या आणि इकडे कंडिशन दिलेल्या आहेत सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या. तर बघा एक एक आपण रीड करूया काय काय सांगितलेलं आहे. बघा, तर इथे दिलेलं आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि इकडे दिलेलं आहे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. तर सुरुवातीला काय दिलंय, कन्स्ट्रिक्ट पीपल, इनहिबिट्स सिक्रेशन ऑफ टीयर्स, स्टिम्युलेट फ्लो ऑफ सलाइवा. हे सगळं जे काम आहे तर ते पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करते. त्याचबरोबर स्लो हार्टबीट, त्यानंतर कन्स्ट्रिक्ट ब्रॉन्की, डायलेट ब्लड वेसल्स, लोअर ब्लड प्रेशर, स्टिम्युलेट पेरिस्टाल्सिस अँड सिक्रिशन, स्टिम्युलेट रिलीज ऑफ बाइल्स, कॉन्ट्रॅक्ट ब्लॅडर. हे सगळे जे फंक्शन आहेत तर ते फंक्शन कशाचे आहेत तर पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे फंक्शन आहेत. आणि त्याचबरोबर इकडे दिलेले आहेत डायलेटेड प्युपिल्स, स्टिम्युलेट सिक्रेशन ऑफ द टीयर्स, म्हणजे टीयर्स सिक्रेशन असेल, अश्रूंचं सिक्रेशन असेल, देन इनहिबिट फ्लो ऑफ सलाइवा, सलाइवाचा फ्लो कमी करणं असेल, एक्सेलरेटेड ब्लड हार्टबीट, हार्टबीट जे आहे तर त्या फास्ट करणं असेल, डायलेटेड ब्रॉन्की, ब्रॉन्की डायलेट होत असेल, कॉन्स्ट्रिक्ट ब्लड वेसल्स अँड इन्क्रीज द ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशर वाढत असेल, देन inhibit peristalsis and secretion of glucose. Okay, then non-adrenaline, secretion of non-adrenaline, conversion of glycogen, glycogenचं वाढत असेल, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर इन्क्रीज होत असेल, पेरिस्टाल्सिस इनिबिट होत असेल म्हणजे फॉरवर्ड मुवमेंट कमी होत असेल, देन स्टिम्युलेट द सिक्रेशन ऑफ ॲड्रेलिन अँड इनिबिट द ब्लॅडर कॉन्ट्रॅक्शन. सो ब्लॅडर जे आहे तर त्याचं कॉन्ट्रॅक्शन होत असेल. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे फंक्शन आहेत. इकडे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे फंक्शन दिलेले आहेत. ओके, तर ही फिगर आपल्याला समजणं गरजेचं आहे कारण याच्यावरून आपल्याला फंक्शन ऑफ ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे आहे तर ते कळतं. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडासा पार्ट पीएनएसचा पण दिलेला आहे. बघा काय म्हटलंय, however according to the recent study the extent of PNS, that is the peripheral nervous system, has been broadened to incorporate the autonomic nervous system. ओके, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम थोडासा प्रमाणात इनकॉर्पोरेट झालेले आहे. सो अकॉर्डिंग टू दिस व्ह्यू पेरिफेरल नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू टू पार्ट. पेरिफेरल नर्वस सिस्टीम सुद्धा दोन पार्ट मध्ये डिवाइड झालेली आहे, दॅट इज द सोमॅटिक नर्वस सिस्टीम, सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. बघा, सोमॅटिक नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम या दोन्ही पण पार्ट कोणाचे आहेत तर पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे आहेत. So the somatic nervous system relay impulses from central nervous system to the skeleton or voluntary muscles to the body. आता सोमॅटिकचा मिनिंग होतो बॉडी. ओके, जसं सोमॅटिक सेल, बॉडी सेल. ओके, तर या सोमॅटिक नर्वस सिस्टीम काय करतं, रिले दॅट मीन्स द गिव्ह द सिग्नल्स, इम्पल्सेस दॅट मीन्स द सिग्नल. सो कुणापासून सिग्नल घेतं, सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून सिग्नल घेतं आणि कुणाला देतं तर स्केलेटल सिस्टीमला देतं किंवा व्हॉलंटरी मसल्स ला सिग्नल देत असतं, दॅट इज द सोमॅटिक नर्वस सिस्टीम. आणि आपल्याला डिटेलमध्ये आता स्टडी करायची दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ओके, सो आजच्या या सेशन मध्ये आज आपण डिटेलमध्ये स्टडी करणार आहे दॅट इज द ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम, दॅट इज द ANS. So autonomic nervous system transmit impulses from central nervous system to involuntary organs and smooth muscles. तर कुठे कुठे सिग्नल देतं तर इनव्हॉलंटरी ऑर्गन जे आहेत म्हणजे जिथे ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला कुठल्याही एखाद्या सिग्नलची म्हणजे आपण ठरवून त्या गोष्टी करत नाही तर न ठरवता त्या गोष्टी होतात, तर त्याला म्हटलं तर इनव्हॉलंटरी ऑर्गन्स अँड स्मूथ मसल्स यांना सिग्नल ट्रान्सफर करतं फ्रॉम दी सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड कडून सिग्नल त्याला ट्रान्सफर केले जातात.
So autonomic nervous system consists of special set of peripheral nerve that regulate the activities of involuntary organ like cardiac muscles. कुठले इनव्हॉलंटरी ऑर्गन्स आहेत बघा, कार्डियक मसल्स आहेत, स्मूथ मसल्स आहेत, ग्लँड्स आहेत. तर या सगळ्यांना ऍक्टिव्हिटी करण्यासाठी इथे स्पेशल अशा काही नर्व्ह आहेत. So in these impulses, that means the signal are conducted from central nervous system by the axon that synapse with an autonomous ganglion. काय बघा, सेंट्रल नर्वस सिस्टीम कडून जे सिग्नल जातात तर ते कंडक्ट केले जातात जे की सेंट्रल नर्वस सिस्टीम थ्रू बाय ॲक्झॉननी आणि सिनॅप्स कडून ते ऑटोनॉमिक गँग्लियन कडे ते सिग्नल ट्रान्सफर केला जातात. सो इट इज प्री गँग्लियोनिक न्यूरॉन आणि या प्री गँग्लियोनिक न्यूरॉन कडून the second neuron in the ganglionic pathway has the axon that extend from the autonomic ganglion to an effector organ is known as a post ganglionic neuron. म्हणजे एका प्री गँग्लियोनिक न्यूरॉन कडून ॲक्झॉन थ्रू ते पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन कडे सिग्नल ट्रान्सफर केला जातात. आणि पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉन म्हणजे कोणाचा ऑर्गन आहे, तर इफेक्टर ऑर्गन आहे, म्हणजे जो इफेक्ट करणार आहे. ओके, आपण दोन प्रकारचे न्यूरॉन्स बघितल्या, एक ॲफरंट न्यूरॉन आणि दुसरं इफेरंट न्यूरॉन. ओके, जर तुम्हाला जर माहिती नसेल तर पाठीमागचा व्हिडिओ बघा. ओके, तर त्यामध्ये ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे. तर यामध्ये तर हे जे आहे इफेक्टर ऑर्गन, तर ते इफेक्टर ऑर्गनच्या पोस्ट गँग्लियोनिक न्यूरॉनकडे हे पाठवले जातं. देन ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ सिम्पॅथेटिक अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये सुद्धा दोन पार्ट आहे, दॅट इज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम अँड पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, ज्याचे एक्झाम्पल आपण ऑलरेडी वरती बघितलेले आहेत. ओके, तर हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. चला आता काय काय एक एक स्टार्ट करूया. दॅट इज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, सुरुवातीला बघूया आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमलाच म्हटलं जातं SNS. सो इट इज ऑल्सो कॉल्ड thoracolumbar आउटफ्लो. यालाच काय म्हटलं जातं, thoracolumbar आउटफ्लो सुद्धा म्हटलं जातं. दॅट इज द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमलाच काय म्हटलं जातं, thoracolumbar आउटफ्लो. सो इट ओरिजिनेट इन द थोरॅसिक अँड लुंबार रिजन. कुठे असतं हे, तर थोरॅसिक म्हणजे छातीचा आणि लुंबार म्हणजे पोटाचा रिजन. दॅट मीन्स द स्पायनल कॉर्ड, दॅट मीन्स द T1 पासून तर L3 पर्यंत. ओके, म्हणजे थोरॅसिक आणि लुंबार रिजन मध्ये हे असतात. आणि नियर अबाउट इट कन्सिस्ट 22 पेयर्स ऑफ सिम्पॅथेटिक गँग्लिया. सो किती पेयर्स आहेत, तर 22 पेयर्स आहेत सिम्पॅथेटिक गँग्लियाच्या, विच लाईज ऑन द पेयर ऑफ सिम्पॅथेटिक कॉर्ड ऑन लॅटरल साइड ऑफ स्पायनल कॉर्ड. स्पायनल कॉर्डच्या लॅटरल साइडला हे सिम्पॅथेटिक गँग्लिया पेयरच्या फॉर्म मध्ये स्प्रेड झालेले असतात आणि नियर अबाउट 22 पेयर्स यामध्ये असतात. ओके, सो द प्री गँग्लियोनिक नर्व फायबर आर शॉर्ट. प्री गँग्लियोनिक नर्व फायबर कशा आहेत, शॉर्ट आहे, आणि पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर कसे आहेत, तर लॉंग आहे. ओके, सो प्री गँग्लियोनिक नर्व कशा आहेत, शॉर्ट आहे, आणि पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर कसे आहेत, तर लॉंग आहे. सो ॲड्रेलिन अँड नॉर ॲड्रेलिन इज प्रोड्यूस ऍट द टर्मिनल एंड ऑफ द पोस्ट गँग्लियोनिक नर्व फायबर. ओके, बघा दोन हार्मोन्स आहेत, एक आहे ॲड्रेलिन आणि दुसरा आहे नॉर ॲड्रेलिन. यालाच आणखीन एक नाव आहे, दॅट इज द एपिनेफ्रिन अँड नॉर एपिनेफ्रिन इज प्रोड्यूस at the terminal end of the post ganglionic nerve fibers at the effector organ. कुठे सेंड करतं हे, तर इफेक्टर ऑर्गन पासून सेंड करतं. इट हॅज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ॲड्रेनर्जिक फायबर, आणि त्याच्यामुळे या फायबरला काय म्हटलं जातं, ॲड्रेनर्जिक फायबर म्हटलं जातं. का, कारण हे ॲड्रेलिन और नॉर ॲड्रेलिन किंवा ॲड्रेलिन अँड नॉर ॲड्रेलिन हार्मोन सिक्रेट करतात. आता हे हार्मोन काय, इफिनेफ्रिन अँड नॉर इफिनेफ्रिन हार्मोन काय, तर हे तीन प्रकारचे फंक्शन करतात. फाईट, फ्राईट अँड फ्लाईट. म्हणजे लढायचं, एखादी सिच्युएशन आली तर त्याच्यामध्ये लढायचं, किंवा त्या सिच्युएशन बघून पळून जायचं, किंवा ती सिच्युएशन बघून घाबरायचं. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या रोडने चालले तर अचानक तुमच्या समोर वाघ आला, काय होईल, तर तुम्हाला खूप भीती वाटेल. ओके, त्याच्यानंतर तुम्ही पळून जा, किंवा त्याऐवजी एखादा झुरळ आला तर तुम्ही त्याला मारून टाकाल. ओके, म्हणजे एकतर फाईट, फ्लाईट और फ्राईट अशा तिन्ही पण सिच्युएशन तिथे तयार होऊ शकतात बिकॉज ऑफ ॲड्रेलिन अँड नॉर ॲड्रेलिन. सो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कंट्रोल बॉडी ऍक्टिव्हिटीज ड्युरिंग इमर्जन्सीज. इमर्जन्सी कंडिशन मध्ये हे हार्मोन रिलीज होत असतं. आणि इथेच बघा, फाईट और फ्लाईट रिस्पॉन्सेस, कुठले कुठले रिस्पॉन्स येतात, फाईट और फ्लाईट किंवा फ्राईट असे रिस्पॉन्स इथे येत असतात. सो इट हॅज एक्साइटेटरी and stimulating effect on most organ of the body except digestive and excretory system. Excretory system आणि digestive system वरती याचा कुठलाही परिणाम होत नाही, मात्र बाकीच्या सगळ्या सिस्टीम वरती याचा
फार प्रमाणात स्टिम्युलेटरी एक्साइटेटरी इफेक्ट होतो. म्हणजे बघा, जेव्हा आपल्याला खूप भीती वाटते तर तेव्हा आपले हार्टबीट फास्ट होतात, आपलं ब्लड प्रेशर वाढतो, आपलं हार्ट जे तर जास्त पंप करायला लागतं, म्हणजे हृदयाची धडधड वाढते. तर हे होतं का? बिकॉज ऑफ ॲड्रेनालिन अँड नॉरॲड्रेनालिन. ओके, तर या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात राहिल्या पाहिजे. बघा, इथे आपल्याला एक कंपॅरिझन दिलेलं आहे दोन्हीमध्ये, की सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मध्ये काय काय इफेक्ट होतात आणि कुठल्या ऑर्गन मध्ये किंवा कुठल्या रिजन मध्ये ते इम्पॅक्ट होतात. बघा, सगळ्यात पहिल्यांदा दिलेलं आहे हार्टबीट. हार्टबीट वरती काय इफेक्ट होतं? तर सिम्पॅथेटिक इफेक्ट म्हणजे काय? तर हार्ट रेट इन्क्रीज होतो, आणि पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट म्हणजे काय? तर हार्ट रेट काय होतो? डिक्रीज होतो. त्याच्यानंतर ब्लड वेसल्स मध्ये काय होतं? तर सिम्पॅथेटिक इफेक्ट म्हणून काय होतं? तर कॉन्स्ट्रिक्ट होतात ब्लड प्रेशर, त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढला जातो. ओके, बघा इथे ब्लड प्रेशर काय झालेलं आहे? इन्क्रीज झालेला आहे, ॲट्रियल ब्लड प्रेशर. त्याचबरोबर ब्लड वेसल्स पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट म्हणून काय होतं? तर ब्लड वेसल्स डायलेट होतात, त्याची डायमीटर वाढते, आणि त्याच्यामुळे ब्लड प्रेशर काय होतो? तर डिक्रीज होतो. ओके, त्याच्यानंतर पुढे दिलेले पिपिल्स ऑफ आईज, म्हणजे आपल्या डोळ्याच्या ज्या बाहुल्या आहेत तर त्या काय होतात? तर त्या डायलेट होतात, त्या अशा ब्रॉड होतात. आणि ज्या पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट मध्ये काय होतात? तर त्या अशा कॉन्स्ट्रिक्ट होतात. ओके, छोट्या होतात. त्याच्यानंतर गॅस्ट्रो इंटेस्टायनल मुवमेंटमध्ये, म्हणजे स्टमक आणि इंटेस्टाईन मध्ये काय इफेक्ट होतं? तर सिम्पॅथेटिक इफेक्ट जो आहे तर त्याच्यामध्ये हे रिटार्ड पेरिस्टाल्सिस मुवमेंट जी तर ते स्लो करून टाकतं. मात्र पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट मध्ये काय होतं? तर ऍक्सलरेट पेरिस्टाल्सिस, म्हणजे जे गिळण्याची जी प्रक्रिया आहे, फॉरवर्ड पाथवे जो आहे, जो पुढे पुढे जाणार जे फूड आहे तर ते फास्ट केलं जातं. त्याच्यानंतर युरिनरी ब्लॅडर वरती सुद्धा इफेक्ट होतो. सिम्पॅथेटिक इफेक्ट मध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम काय करतं? तर युरिनरी ब्लॅडर जे आहे तर त्याला रिलॅक्स करतं. तर पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट मध्ये त्या युरिनरी ब्लॅडरला कॉन्ट्रॅक्ट केलं जातं. ओके, तर हे सगळे इफेक्ट जे आहे, एक कंपॅरिझन दिलेलं आहे आपल्याला पूर्ण, सिम्पॅथेटिक इफेक्ट काय आणि पॅरासिम्पॅथेटिक इफेक्ट काय आहे. ओके, तर हे सुद्धा आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. 1 मार्कचा इथे क्वेश्चन बनू शकतो सीईटीला, त्याचबरोबर स्टेट बोर्डला सुद्धा इथे 1 किंवा 2 मार्काचा प्रश्न इथे बनू शकतो. त्याच्यामुळे हा चार्ट तुम्हाला पूर्णपणे पाठ करून ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. यावरती एक तरी क्वेश्चन दरवर्षी विचारला जातोच. ओके, त्याच्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय, दॅट इज द पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काय आहे बघा, डिटेलमध्ये स्टडी करूया. सो इट इज ऑल्सो नोन ॲज अ क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. काय म्हटलं जातं? क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो म्हटलं जातं. सो इट कन्सिस्ट ऑफ द ब्रांचेस फ्रॉम क्रॅनियल नर्व्ह. ओके, ब्रांचेस कुठे असतात? क्रॅनियल नर्व्ह पासून ब्रांचेस असतात, म्हणजे ब्रांच नर्व्ह नंबर 3, 7, 9 अँड 10 या क्रॅनियल नर्व्ह पासून ब्रांचेस निघतात. सॅक्रल नर्व्ह सेकंड आणि थर्ड यांच्यापासून सुद्धा ब्रांचेस निघतात. स्पायनल नर्व्ह जी की 4 नंबरची असते तर त्याच्यापासून ब्रांचेस निघतात. ओके, सो इट कन्सिस्ट ऑफ गँग्लिया विच आर व्हेरी क्लोज ऑर विदिन द वॉल ऑफ इफेक्टर ऑर्गन. ह्या कुठे असतात? तर इफेक्टर ऑर्गनच्या वॉल मध्ये असतात किंवा खूप क्लोज असतात. द प्री गँग्लिओनिक नर्व्ह आर शॉर्ट. प्री गँग्लिओनिक नर्व्ह कशा असतात? तर शॉर्ट असतात. आणि प्री गँग्लिओनिक नर्व्ह ज्या असतात तर त्या लॉंग असतात, आणि पोस्ट गँग्लिओनिक नर्व्ह जे असतात तर ते शॉर्ट असतात. बघा, तिकडे मात्र वेगळं होतं. तिथे प्री गँग्लिओनिक नर्व्ह शॉर्ट होतात, पोस्ट गँग्लिओनिक नर्व्ह लार्ज होतात. इथे मात्र काय होतं? प्री गँग्लिओनिक नर्व्ह लार्ज आहे, लॉंग आहे, आणि पोस्ट गँग्लिओनिक नर्व्ह कशात? तर शॉर्ट आहे. सो ऍसिटाइल कोलिन इथं प्रोड्यूस होतो ऍज अ न्यूरोट्रान्समीटर. बघा, इट प्रोड्यूस ऍट द टर्मिनल एंड ऑफ द पोस्ट गँग्लिओनिक नर्व्ह ऍट द इफेक्टर ऑर्गन. हेन्स these are called as a cholinergic fibers. So cholinergic fibers इथे म्हटलं जातं because it form the acetylcholine as a neurotransmitter. हे acetylcholine हे ट्रान्सफर केलं जातं, बनवलं जातं. पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम इज अँटागोनिस्टिक अँड टू सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. अँटागोनिस्टिक इफेक्ट म्हणजे अपोजिट फंक्शन करतं. म्हणजे जे जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करतात त्याच्या उलट काम, त्याच्या अपोजिट काम, त्याच्या विरोधी काम हे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असतं. सो इट ब्रिंग अबाउट टू नॉर्मल ऑल ऍक्टिव्हिटीज विच आर स्टिम्युलेटेड बाय द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने ज्यांना स्टिम्युलेट केलं त्यांना नॉर्मल करण्याचं काम पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम करत असतं. हेन्स इट इज कॉल्ड ॲज हाऊस कीपिंग सिस्टीम, आणि यालाच काय म्हटलं जातं? हाऊस कीपिंग सिस्टीम म्हटलं जातं. ओके, यालाच काय म्हटलं जातं? हाऊस कीपिंग सिस्टीम. सो इट हॅज अन इनहिबिटरी इफेक्ट
ऑन मोस्ट ऑर्गन. खूप साऱ्या ऑर्गनवरती हे इनिबिटरी ऍक्टिव्हिटी करतं, म्हणजे त्या जे काही ऍक्टिव्हिटी असेल तर ती कमी करण्याचं काम करतं, स्टॉप करण्याचं काम करतं. हवेवर द ऍक्टिव्हिटीज लाईक दोज असोसिएटेड विथ डायजेशन, पेरिस्टाल्सिस, मिक्टुरेशन which are inhibited by sympathetic system are thus accelerated by the parasympathetic nervous system. आणि ज्या गोष्टी सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमने इनिबिट केलेल्या असतात त्याला हे स्टिम्युलेट करून देतं, ऍक्सिलरेट करून देतं. ओके, म्हणजे थोडक्यात काय, तर एवढं लक्षात ठेवा, फक्त बाकीचं काही लक्षात नाही राहिलं तरी चालेल, की पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम या एकमेकांच्या अपोजिट काम करतात. एवढं तर लक्षात राहील. ओके, तर त्या गोष्टी लक्षात ठेवा. सो आन्सर ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स are the presence of sensory system in our body. So it consists of simple to complex structure called as a sensory receptor. आणि हे जे कॉम्प्लेक्स, सिम्पल टू कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जे आहे ज्याच्यातून सिग्नल रिसिव्ह केले जातात तर त्याला म्हटलं तर सेन्सरी रिसेप्टर. आता हे सेन्सरी रिसेप्टर काय आहे तर याबद्दल आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया. बघा इथे आपल्याला दिलेले आहेत सेन्सरी रिसेप्टर, म्हणजे त्याच्या नावातच आहे सेन्सरी म्हणजे सेन्सेशन, रिसेप्टर म्हणजे रिसिव्ह करणारे, म्हणजे जे सेन्सेशन रिसिव्ह करतात त्यांना म्हटलं तर सेन्सरी रिसेप्टर. सो सेन्सरी रिसेप्टर आर सम स्पेशलाइज स्ट्रक्चर इन द बॉडी टू रिसिव्ह व्हेरियस स्टिम्युलाई फ्रॉम द एक्सटर्नल ऑर इंटरनल इन्व्हायरमेंट. म्हणजे बॉडीच्या बाहेरच्या साईडनी आणि बॉडीच्या आतमधल्या साईडनी जेवढे काही सिग्नल येतात तर ते सगळे सिग्नल रिसिव्ह करण्याचं काम हे सेन्सरी रिसेप्टरचं असतं. The nature of all the receptor is defined by the types of stimuli. आणि सगळ्या रिसेप्टरचा जो टाईप आहे तर हा कशावरती डिपेंड असतो तर तो स्टिम्युलाय वरती म्हणजे सिग्नल वरती डिपेंड असतो. स्टिम्युलाय दॅट मीन्स द सिग्नल, सिग्नलिंग मॉलिक्युल. सो त्या सिग्नल वरती डिपेंड असतो. सो दॅट इट कॅन रिस्पॉन्ड टू, ओके, त्याच्या अगेन्स्ट कसा रिस्पॉन्ड करायचा. फॉर एक्झाम्पल फोटो रिसेप्टर. आता फोटो त्याच्या नावातच आहे, फोटो रिसेप्टर म्हणजे हे काय करतं, रिस्पॉन्डिंग टू द लाईट, लाईटला रिस्पॉन्ड करतं. सो व्हाट एक्झॅक्टली इज द मिनिंग ऑफ द रिसेप्टर. इट इम्प्लाइज दॅट वेन स्पेसिफिक टाइप ऑफ स्टिम्युलस म्हणजे सिग्नल, एखाद्या स्पेसिफिक टाइपचा सिग्नल जर रिचेस टू द सेन्सरी न्यूरॉन, सेन्सरी न्यूरॉननी तो रिसिव्ह केला रिसेप्टर, इट कॉज द प्रोडक्शन ऑफ ऍक्शन पोटेन्शियल. आणि त्याच्यामुळे काय झालं, तो सिग्नल आला की ऍक्शन पोटेन्शियल फायर होईल, ऍक्शन पोटेन्शियल तयार होईल. अँड इन इट अँड ऍक्शन पोटेन्शियल इज कॅरीड इन द फॉर्म ऑफ इम्पल्स. आणि तो ऍक्शन पोटेन्शियल जो आहे तर तो सिग्नलच्या फॉर्म मध्ये काय करेल तर कंडक्ट केला जाईल डिफरंट फंक्शनल एरिया पर्यंत. जो ब्रेनचा फंक्शनल एरिया आहे डिफरंट, तर तिथपर्यंत नेला जाईल आणि ब्रेन मध्ये त्याचं इंटरप्रिटेशन केलं जाईल, त्याची प्रोसेसिंग केली जाईल. सो असे खूप सारे रिसेप्टर असतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ रिसेप्टर. कुठले कुठले रिसेप्टर्स असतात. ओके, क्लासिफिकेशन ऑफ रिसेप्टर्स. कुठले कुठले रिसेप्टर्स आहेत. सो रिसेप्टर आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ देअर लोकेशन, फंक्शन अँड सेन्सिटिव्हिटी. कशाच्या बेसिसवरती सेपरेशन केलेलं आहे तर लोकेशनच्या बेसिसवरती केलेलं आहे, फंक्शनच्या बेसिसवरती केलेलं आहे, त्याच्या सेन्सिटिव्हिटीच्या बेसिसवरती केलेलं आहे. सेन्सिटिव्हिटी टू स्पेसिफिक स्टिम्युलाई म्हणजे स्पेसिफिक सिग्नलला ते रिसिव्ह करतात. सो देअर क्लासिफिकेशन इज गिवन इन द फॉलोइंग चार्ट. चार्टमध्ये दिलेलं आहे टाइप्स ऑफ रिसेप्टर, वेगवेगळे रिसेप्टर दिलेले आहेत. सो त्यातला फर्स्ट रिसेप्टर जो आहे तर तो आहे एक्स्टेरो रिसेप्टर. एक्स्टेरो रिसेप्टर म्हणजे बॉडीच्या बाहेरून सिग्नल घेतात, रिसिव्ह एक्सटर्नल स्टिम्युलाई, बॉडीच्या बाहेरचे सिग्नल घेतात. आता त्याच्यामध्ये पहिला आहे फोनो रिसेप्टर. फोनो त्याच्या नावातच आहे फोनो. ओके, फोनो इंटरनल इयर ऑर्गन मध्ये असतो किंवा ऑर्गन ऑफ कॉर्टी म्हटलं जातं, इथे असतं त्याचं लोकेशन. काय रिसिव्ह करतं, साऊंड रिसिव्ह करतं. फोनो रिसेप्टर, आपण फोनवरती बोलतो की नाही, सिग्नल कुठे जातो, कानातून जातो. सो फोनो रिसेप्टर दॅट इज द साऊंड रिसेप्शन. देन स्टॅटो रिसेप्टर. स्टॅटो रिसेप्टर काय तर हे सुद्धा इंटरनल इयर मध्येच असतात. काय करतात, सेमी सर्क्युलर कॅनल मध्ये असतात. काय करतात सगळ्यात महत्वाचं, सो रिसेप्टर फॉर मेंटेनिंग बॅलन्स अँड इक्विलिब्रियम. आपल्या बॉडीचा बॅलन्स, इक्विलिब्रियम मेंटेन करण्याचं काम हा स्ट्रॅटो रिसेप्टर करतो. हा इंटरनल इयर मध्येच असतो. त्याच्यानंतर पुढचा आहे फोटो रिसेप्टर. त्याच्या नावातच आहे फोटो, लाईट. ओके, मग लाईट कुठून जातो, डोळ्यातून जातो. ओके, सो रेटिना ऑफ आईज कुठे असतो, रेटिना ऑफ आईज काय करतो, सो स्टिम्युलाई फॉर व्हिजन. ओके, आपलं व्हिजन दिसतं, आपल्याला जे दिसतंय तर ते रिसिव्ह करण्याचं काम सेन्सरी स्टिम्युलाई, रिसिव्ह सिग्नल सेन्सरी स्टिम्युलाई फ्रॉम व्हिजन, व्हिजन दिसण्यासाठी. ओके, त्याच्यानंतर थर्मो रिसेप्टर नावातच आहे थर्मो. थर्मो म्हणजे काय, टेम्परेचर. टेम्परेचर कुठे सेन्स होतं आपल्याला, आपल्या स्किनवरती. सो कुठे असतात हे रिसेप्टर, स्किनवरती असतात. सो रिसिव्ह सेन्सरी स्टिम्युलाई फॉर हीट.
त्याला कॅलरी रिसेप्टर पण म्हटलं जातं. आणि कोल्ड, दॅट इज द ट्रिगिडो रिसेप्टर, ट्रिगोरो रिसेप्टर. ओके, सो हीट आणि कोल्ड असं सेन्स करण्याचं काम हे थर्मो रिसेप्टर करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे मेकॅनो रिसेप्टर, मेकॅनिकल स्टिम्युलाय. मग ते टच असेल, पेन असेल, प्रेशर असेल, खूप जास्त डीप प्रेशर असेल, तर हे सगळं मेकॅनो रिसेप्टर कुठे असतं? हे सुद्धा स्किनवरती असतं. आपल्याला टच झालेलं स्किनवरती कळतं ना. ओके, सो दॅट इज द मेकॅनिकल स्टिम्युलाय. म्हणजे आपण काहीतरी टच करतोय, कुठल्या तरी गोष्टीने टच करतोय, मग टच असेल, पेन असेल, प्रेशर असेल, डीप प्रेशर असेल, तर ह्या सगळ्या सेन्सेशन जे आहे तर ते रिसिव्ह केलं जातं बाय दी मेकॅनो रिसेप्टर. पुढे आहे किमो रिसेप्टर, त्याच्या नावातच किमो, केमिकल सिग्नल. ओके, मग ते गॅस्ट्रो रिसेप्टर असेल किंवा ऑल्फॅक्टरी रिसेप्टर असेल. म्हणजे टेस्ट बड, आपल्या टंक वरती असलेले टेस्ट बड किंवा ऑल फॅक्टरी इपिथेलियम ऑफ नोज, आपल्या नोज मध्ये असलेले ऑल फॅक्टरी लोब्स, तर हे जे आहे ऑल फॅक्टरी सेल्स जे असतात तर त्या किमो रिसेप्टर. म्हणजे काय होतं, टेस्ट कळते आपल्याला, ती स्वीट असेल, बिटर असेल, सॉल्ट असेल, सॉसर असेल. ओके, या वेगवेगळ्या टेस्ट. आणि सेन्सिटिव्ह टू अबाउट 10,000 डिफरंट स्मेल. ओके, आपण 10,000 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्मेल घेऊ शकतो नोजने. ओके, तर हे सगळे जे आहेत तर हे आहेत किमो रिसेप्टर. तर हे सगळे बाहेरून आलेला सिग्नल आतमध्ये घेतला बॉडीमध्ये, तो रिसिव्ह केला, म्हणून त्यांना म्हटलं जातं एक्सटेरो रिसेप्टर. आता आपल्याला दुसरा टाईप बघायचा आहे, दॅट इज द इंटेरो रिसेप्टर. इंटेरो म्हणजे इंटरनल सिग्नल जे आहे तर ते इंटरनल सिग्नल घ्यायचे. मग इंटरनल सिग्नल बॉडीच्या आतमध्ये असलेले सिग्नल विदिन द बॉडी, मग त्याला म्हटलं तर इंटेरो रिसेप्टर. आता एंटेरो रिसेप्टर जे आहेत तर ते त्यांच्यामध्ये परत फर्स्ट टाईप आहे एंटेरो रिसेप्टर्स. एंटेरो रिसेप्टर्स कुठे असतात? इंटरनल बॉडी ऑर्गन वरती असतात. काय करतात? सो सेन्सिटिव्ह टू स्टिम्युलाय कमिंग फ्रॉम इंटरनल ऑर्गन लाईक हंगर, थ्रस्ट, पेन, ऑस्मोटिक चेंज. हे सगळे म्हणजे भूक लागली असेल, तहान लागली असेल, पेन होत असेल, काहीतरी दुखत असेल, ऑस्मोटिक चेंज झालेला असेल, तर हे सगळं रिसिव्ह करण्याचं काम हे इंटेरो रिसेप्टर करतात. त्याच्यानंतर प्रोप्रिओ सेप्टार. ओके, प्रोप्रिओसेप्टार. प्रोप्रिओसेप्टार हे कुठे असतात? तर जॉईंट मध्ये असतात, मसल मध्ये असतात, टेंडॉन्स मध्ये असतात. आणि काय करतात? सो डिटेक्ट चेंज इन द मुवमेंट ऑफ जॉईंट. जॉईंटची मुवमेंट चेंज झाली आहे, टेंडॉनची मुवमेंट चेंज झाली आहे, मसल मुवमेंट चेंज झाली आहे, किंवा यांच्यामध्ये होत असलेलं पेन, टेन्शन, सेन्सिटिव्ह टू द व्हायब्रेशन्स, या सगळ्या गोष्टीचं सेन्सेशन जे आहे तर ते प्रोप्रिओ सेप्टार करतात. प्रोप्रिओ रिसेप्टार. देन नेक्स्ट baroreceptor. Baroreceptor, these are the also considered as a mechanoreceptor receiving signal from internal organ. जसं एक्सटर्नल स्टिम्युलाय ला मेकॅनोरिसेप्टर आपण म्हटलं, तसंच बॅरोरिसेप्टर जे आहे तर ते इंटरनल स्टिम्युलाय घेण्याचं काम हे करतात. सो प्रेझेन्स इन वॉल ऑफ ॲट्रिया, वेना कावा, अवोर्टिक आर्च, कॅरोटिड सायनस, या सगळ्या ठिकाणी हा प्रेझेंट असतो. काय करतो? सो सेन्स चेंज इन ब्लड प्रेशर, ब्लड प्रेशरला सेन्स करतो. सो ॲज द रिस्टोर हिमोस्टॅसिस, आपल्या बॉडीचं टेम्परेचर रिस्टोर करण्याचं काम करतो, हिमोस्टॅसिस करण्याचं काम करतो. कशाच्या थ्रू? थ्रू दी व्हॅसोडायलेशन ऑर व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. ओके, ब्लड प्रेशर मेंटेन करण्याचं काम करतो. व्हॅसोडायलेशन म्हणजे वेसल जे आहे तर त्याला डायल्यूट करतो, ब्रॉड करतो. व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन म्हणजे वेसल्सला छोटा करतो, कारण त्या फ्लेक्झिबल असतात. ओके, तर ह्या जे काय आहे व्हॅसोडायलेशन, व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन करण्याचं काम हे करत असतं, इथे सेन्स करण्याचं काम करत असतं. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो टॉपिक आहे तर तो आहे आय. आय मध्ये जेव्हा आपण डिस्कस करतो, आय बद्दल म्हणजे डोळ्यांबद्दल आपण जेव्हा डिस्कस करतो, तर हा सगळ्यात महत्वाचा, आपण मगाशीच बघितलं की जे काही रिसेप्टर आहेत तर ते डोळ्यांमध्ये सगळ्यात जास्त आहेत. ओके, तर मग विजन सेन्सेशन करण्यासाठी एक सगळ्यात नाजूक ऑर्गन, एक नाजूक पार्ट आपल्या बॉडीचा म्हणून आपण एक सेन्सरी ऑर्गन म्हणून आपण डोळ्याकडे बघतो. सो द आईज आर द पेअर ऑफ सेन्सरी ऑर्गन. ओके, पेअर आहे, एकच नाहीये, पेअर आहे. कशासाठी? फॉर विजन. सो दीज आर लोकेटेड इन द ऑर्बिट ऑफ द स्कल. स्कल मध्ये जे ऑर्बिट आहे तर त्याच्यामध्ये हे लोकेटेड आहे विथ अ कुशन ऑफ अराउंड देम, आणि त्याच्या सराउंडिंगला एक त्याच्यासाठी एक कुशन आहे, फॅटचं कुशन आहे. ओके, कुशन ऑफ फॅट. सो इच आय ऑफ स्पेरिकल राउंडेड इज कॉल्ड एज अ आय बॉल. आता आय जो आहे तर तो गोलाकार आहे आणि म्हणून त्याला म्हटलं जातं आय बॉल म्हटलं जातं. द आईज आर प्रोटेक्टेड बाय बोन्स, आयब्रोज, upper and lower eyelids with eyelashes
अँड द लॅक्रिमल टियर ग्लँड्स. काय 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 प्रोटेक्ट करतं बघा. प्रोटेक्शन किती महत्वाचं आहे. काय काय प्रोटेक्ट करतं तर सगळ्यात महत्वाचं वरती आणि खाली असे बोन्स आहेत प्रोटेक्ट करण्यासाठी. त्याच्या आतमध्ये आयब्रोज आहेत, इथे आयब्रोज आहेत. त्याच्यानंतर अप्पर अँड लोअर आयलिड्स आहेत. त्या आयलिड्स वरती आय लॅशेस आहेत, म्हणजे पापण्या आहेत. त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये लॅक्रिमल ग्लँड्स आहेत. लॅक्रिमल ग्लँडला स्पियर ग्लँड पण म्हटलं जातं, जेणेकरून प्रत्येक वेळेस आपण जेव्हा ब्लिंकिंग करतो आईचं, म्हणजे आपले डोळे झाकवतो उघडतो, तर त्यावेळेस आईज वरती लॅक्रिमल ग्लँड सिक्रेट केलं जातं. लॅक्रिमल ग्लँड थ्रू लॅक्रिमल फ्लुइड म्हणजे अश्रू सिक्रेट केले जातात, जेणेकरून आपले डोळे जे आहेत तर ते कंटिन्युअसली ओले राहतात. सो मुवमेंट ऑफ आयबॉल विदिन द ऑर्बिट इज कंट्रोल बाय 6 सेट ऑफ मसल्स. आणि जवळपास 6 सेट आहेत आयबॉलचे मुवमेंट करण्यासाठी. सो वॉल ऑफ द आयबॉल इज मेड ऑफ 3 लेअर. 3 लेअरनी वॉल बनलेली असते आईची. एक आहे स्क्लेरिया, दुसरा आहे कोरॉइड आणि तिसरा आहे रेटिना. सो या 3 वॉलनी आयबॉलची जे काही लेअर आहेत तर ते बनलेले आहेत. सो त्यातला पहिला डिस्कस करूया आपण स्क्लेरिया, किंवा त्यालाच म्हटलं जातं स्क्लेरोटिक वॉल. ओके, आता ही स्क्लेरिया किंवा स्क्लेरेटिक वॉल जी आहे तर ते आपण जर इथे जर बघितलं तर बघा, हा जो आउटर लेअर जो आहे दॅट इज द स्क्लेरिया. हा आउटर लेअर जो आहे, ओके, या आउटर लेअरला म्हटलं जातं स्क्लेरा. ओके, सो इट इज द आउटर मोस्ट लेअर मेड बाय डेन्स फायब्रो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यू. कशाने बनलेला आहे बघा स्क्लेरा, तर हा बनलेला आहे डेन्स फायब्रो इलास्टिक कनेक्टिव्ह टिश्यूने बनलेला आहे विथ कोलाजन फायबर. आणि त्याच्यासोबतच काय आहे तर कोलाजन फायबर सुद्धा आहे. सो द प्रोव्हाइड अटॅचमेंट टू द आयबॉल मसल्स. आणि हे आयबॉलला मसल सोबत एक अटॅचमेंट प्रोव्हाइड करतं. द अँटेरियर थिक ट्रान्सपरंट पार्ट ऑफ स्क्लेरिया इज कॉल्ड एज अ कॉर्नी. आणि हा पुढचा जो पार्ट आहे जो ट्रान्सपरंट आहे, हा पण स्क्लेराचाच पार्ट आहे, दॅट इज द कॉर्निया. याच पार्टला काय म्हटलं जातं कॉर्निया म्हटलं जातं. सो इट इज स्लाइटली बल्क आउट फॉर फोकसिंग लाईट ऑन द रेटिना. आणि लाईट फोकसिंग करण्यासाठी हा यूज होतो. सो द स्क्लेरा इज प्रोव्हाइडेड विथ ब्लड वेसल्स. स्क्लेरामध्ये ब्लड वेसल सुद्धा आहे. हवेवर द कॉर्निया इज डिवाइड ऑफ देम. आणि कॉर्निया जो आहे तर त्याला डिवाइड करतो. सो कॉर्निया इज नरिश बाय एक्वेस ह्युमर. ओके, कॉर्निया जो आहे तर तो कशाने नरिश होतो, काय कशाने फूड मिळतं त्याला, सो एक्वेस ह्युमर. अँड ऑल्सो बाय लॅक्रिमल सिक्रिशन. लॅक्रिमल ग्लँड जे सिक्रिशन करते त्याच्यातून सुद्धा त्याला फूड मिळतं, त्याच्यातून सुद्धा त्याला नरिशमेंट मिळते. द एक्सपोज पार्ट ऑफ स्क्लेरा अँड द एंटायर कॉर्निया आर कवर्ड बाय ट्रान्सपरंट मेम्ब्रेन कव्हरिंग कॉल्ड ॲज अ कॉन्जेक्टिव्हा. सो या कॉर्नियावरती परत प्रोटेक्टिव्ह एक लेअर असतं, एक कव्हरिंग असतं, मेम्ब्रेनस ट्रान्सपरंट मेम्ब्रेनिंग कव्हर असतं, नोन ॲज अ कॉन्जेक्टिव्हा. सो इट प्रोव्हाइड प्रोटेक्शन. हे प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतं, त्याचबरोबर लुब्रिकेशन प्रोव्हाइड करतं कॉर्नियाला. हा जो कॉर्निया जो आहे तर त्याला लुब्रिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये ऑइलिंग करण्याचं काम थोडक्यात, जेणेकरून ते मुवमेंट होत असताना फ्रिक्शन होऊ नये, घासू नये तो कोणामध्ये, आणि डॅमेज होऊ नये म्हणून एक लुब्रिकेटिंग फ्लुइड प्रोव्हाइड करण्याचं काम, लुब्रिकेटिंग करण्याचं काम हे करत असतं. त्याच्यानंतर जो सेकंड लेअर जो आहे दॅट इज द कोराइड. आता सेकंड लेअर जो आहे तर तो बघा इथे पूर्ण असा रेड कलरने दाखवलेला आहे. हा रेड कलरचा जो पार्ट आहे तर तो आहे कोराइड. आता कोराइड किंवा त्यालाच म्हणलं जातं वुविया. ओके, कोराइड और वुविया. आता हा कोराइड जो आहे इट इज द मिडल वॅस्क्युलर पिगमेंटेड लेअर. हा मिडल लेअर आहे, वॅस्क्युलर लेअर आहे, पिगमेंटेड लेअर आहे. इट इज नॉट अ कम्प्लीट लेअर. हा कम्प्लीट लेअर नाहीये. कॅन बी डिवाइडेड इंटू 3 रिजन. 3 पार्ट मध्ये हा डिवाइड आहे, दॅट इज द कोराइड प्रॉपर, सिलियरी बॉडी अँड आयरिस. अशा 3 पार्ट मध्ये हा डिवाइड आहे. ओके, त्याच्यातला पहिला बघू आपण द कोराइड प्रॉपर. कोराइड प्रॉपर काय, सो इट इज लाईन ऑफ स्क्लेरा. स्क्लेरावरती लाइनिंग आहे. ड्यू टू द इट्स पिगमेंटेड नेचर इट प्रिव्हेंट इंटरनल रिफ्लेक्शन. सो याच्यामध्ये पिगमेंट असल्यामुळे हे काय करतं, इंटरनल रिफ्लेक्शन जे आहे तर ते अवॉइड करतं, प्रिव्हेंट करतं. सो द ब्लड वेसल्स ऑफ कोराइड प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन. ब्लड वेसल्स याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं, ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं टू दी रेटिना. आणि याच्यामध्ये असलेले जे काही ब्लड वेसल आहेत तर ते न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतं रेटिनाला.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिलेरी बॉडी. तर सिलेरी बॉडी जी आहे, सिलेरी बॉडी, तर ती सिलेरी बॉडी इट इज थिक मस्कुलर रिंग लाईक स्ट्रक्चर. कसं आहे, थिक आहे, मस्कुलर आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर आहे ऍट द जंक्शन ऑफ कोराइड अँड द आयरिस. जिथे कोराइडचं आणि आयरिसचं जंक्शन आहे तर तिथे हे सिलेरी बॉडी असते. इट्स इपिथेलियम सिक्रेट अक्वेस ह्युमर, आणि हे अक्वेस ह्युमर सिक्रेट करत असतं. अटॅच टू द सिलेरी बॉडी आर सस्पेन्सरी लिगामेंट, आणि हे कुठे असतं तर सस्पेन्सरी लिगामेंटला अटॅच असतं, विच होल्ड द लेन्स, आणि हे लेन्सला होल्ड करून ठेवतं मध्ये. द लिगामेंट्स अँड मसल्स ऑफ द सिलेरी बॉडी हेल्प इन द ऍडजस्टमेंट ऑफ द साइज ऑफ द लेन्स, आणि लेन्सची साईज ऍडजस्ट करण्यासाठी सुद्धा या सिलेरी बॉडीचा खूप महत्वाचा रोल आहे. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे दॅट इज द आयरिस ऍट द जंक्शन ऑफ द स्क्लेरा अँड कॉर्निया. जिथे स्क्लेरा आणि कॉर्निया एकत्र आहे तर तिथे हा आयरिस प्रेझेंट आहे. ओके, सो द वॅस्क्युलर पार्ट ऑफ द sharply vascular part of the choroid sharply bent into the cavity of eyeball. ओके, आयबॉल मध्ये एक छोटीशी कोरॉइड कॅव्हिटी असते, फॉर्मिंग द थिन अँड कलर पार्टिशन कॉल्ड ॲज आयरिस. सो एक कलर पार्टिशन असतं, त्याला आयरिस म्हटलं जातं. सो इट इज प्रेफर्ड इन द मिडल बाय द अपर्चर कॉल्ड ॲज अ प्युपिल, आणि याच्यामध्ये काय एक मिडल अपर्चर आहे, त्याला प्युपिल म्हटलं जातं. सो स्मूथ मसल ऑफ द आयरिस हेल्प रेग्युलेटिंग द साइज ऑफ प्युपिल, आणि याच्यामध्ये स्मूथ मसल काम करतात प्युपिलची साईज रेग्युलेट करण्यासाठी. सो डिपेंडिंग ऑन द इंटेन्सिटी ऑफ लाईट एंटरिंग द आयबॉल, आयबॉल मध्ये जो लाईट येतो तर त्याच्या अकॉर्डिंग या जो काही प्युपिल असतो तर त्याची साईज कमी किंवा जास्त होत असते. सो द पिगमेंट इन द आयरिस डिमर्स इन द कलर ऑफ द आईज, आणि या आयरिस मध्ये असलेला जो पिगमेंट आहे तर त्याच्यावरून या डोळ्याचा कलर सुद्धा आपला दिसत असतो. ओके, सो देन नेक्स्ट पार्ट आहे दॅट इज द लेन्स. सो इट इज अ ट्रान्सपरंट इलास्टिक बायकॉन्व्हेक्स स्ट्रक्चर. क्वेश्चन आला होता एकदा सीईटी मध्ये की ह्युमन आईज मध्ये कुठली लेन्स असते. सो इट इज द बायकॉन्व्हेक्स. बायकॉन्व्हेक्स लेन्स आहे, इलास्टिक लेन्स आहे, ट्रान्सपरंट लेन्स आहे. ओके, सो सस्पेंडेड इन द आयबॉल बाय सस्पेन्सरी लिगामेंट, आणि याला होल्ड करण्यासाठी कुठल्या लिगामेंट असतात, सस्पेन्सरी लिगामेंट काम करतात. द लेन्स अँड सस्पेन्सरी लिगामेंट डिवाइड द कॅव्हिटी ऑफ द आयबॉल into a small anterior aqueous chamber filled with a clear watery aqueous humor and projector posterior large viscerous chamber. सो याच्यामध्ये वॉटरी फ्लुइड असतं, एक विट्रस चेंबर असतं, सो फिल्ड विथ द जेली लाईक विट्रस ह्युमर, आणि काय असतं त्याच्यात तर जेली लाईक विट्रस ह्युमर असतं. सो इट मेंटेन शेप ऑफ द आयबॉल, आणि हे जेली लाईक सबस्टन्स काय करतं, आयबॉलचं शेप मेंटेन करतं, मेंटेन प्रेशर ऑफ कीपिंग द लेन्स इन द पोझिशन, आणि त्याच्यामुळे जो प्रेशर तयार होतो तर तो लेन्सची पोझिशन मेंटेन करत असतो. बघा इथे पूर्ण आयची एक फिगर दिलेली आहे. ओके, मी थोडंसं याला झूम करतो जे आपल्याला क्लिअर दिसेल. ओके, इथे आपल्याला पूर्ण आयची एक फिगर दिलेली आहे. काय काय दिलेलं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आउटर लेअर जो आहे, हा आउटर लेअर जो आहे हा ग्रीन कलरनी जो ब्ल्यू कलरनी दाखवलेला आहे, हा पार्ट जो आहे तर हा पार्ट आहे क्लेराचा. त्याच्या आतमध्ये इथे बघा, इथे सुरुवातीला एक ट्रान्सपरंट लेअर पण आहे दॅट इज द कॉर्निया. या कॉर्नियाच्या आतमध्ये इथे हा जो पोर्शन दिलेला आहे, मी रेड कलरने दाखवतो, हा जो पोर्शन दाखवला आहे दॅट इज द प्युपिल. ओके, त्यानंतर इथे हा जो रेड कलरचा पोर्शन दिलेला आहे दॅट इज द कोराइड. हा जो रेड कलरचा पोर्शन आहे दॅट इज द सेकंड लेअर ऑफ द आयबॉल दॅट इज द कोराइड. त्याच्या आतमध्ये थर्ड लेअर जो आहे तर हा जो लेअर आहे थर्ड दॅट इज द रेटिना. ओके, मी वेगळ्या कलरने दाखवतो, या कलरने दाखवतो, दॅट इज द रेटिना. ओके, हा जो पार्ट आहे तर हा रेटिनाचा पार्ट आहे. ओके, दॅट इज द रेटिना, आणि या रेटिनाला मध्ये एक छोटासा असा खड्डा असतो दॅट इज द फोविया. त्याच्यानंतर इथे हा जो पोर्शन आहे दॅट इज द ब्लाइंड स्पॉट. त्यानंतर पुढे जर बघितलं तर इथे ही प्युपीच्या समोर इथे असतं आयरिस, आणि या आयरिसच्या जस्ट बॅक साइडला इथे असते ही आपली लेन्स. त्याच्यानंतर याला होल्ड करण्यासाठी इथे काही सस्पेन्सरी लिगामेंट्स पण असतात, आणि इथे दोन्हीच्या साईडला काय असतं, सो दॅट इज द अँटेरियर चेंबर अक्वेस ह्युमर.
एक्वस ह्युमरचं एक अँटेरियर चेंबर या ठिकाणी असतं. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते माहिती पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, हे आईचं जे स्ट्रक्चर आहे तर त्याच्यामध्ये इथे हे खूप मोठे एक चेंबर आहे नोन ॲज अ विट्रस चेंबर. आणि या विट्रस चेंबरच्या मध्ये असतं विट्रस ह्युमर, जे की जेली लाईक असतं. ओके, जेली लाईक सफनास. ओके, तर हे सुद्धा गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय. सो नेक्स्ट दॅट इज द रेटिना. ओके, नेक्स्ट दिलंय आपल्याला रेटिना बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो रेटिना, आता रेटिना काय आहे? सो इट इज द इनरमोस्ट डेलिकेट नॉन वॅस्क्युलर लाईट सेन्सिटिव्ह लेअर. आता इथे लाईट सेन्सिटिव्ह लेअर आहे. सो इट हॅज टू रिजन, दोन रिजन आहेत. अ सिंगल लेअर ऑफ पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट लाइनिंग द आयरिस अँड सिलेरी बॉडी. काय तर एक लेअर आहे दॅट इज द पिगमेंटेड नॉन सेन्सरी पार्ट, ज्याच्यामध्ये आयरिस अँड सिलेरी बॉडी येते. दुसरा सेन्सरी पार्ट आहे ज्याच्यामध्ये लाइनिंग ऑफ कोरॉइड येतं. सो इट इज आउटर पिगमेंटेड पार्ट अँड द इनर नर्वस पार्ट. काय असतं? आउटर साइडला पिगमेंटेड पार्ट असतो, इनर साइडला नर्वसचा पार्ट असतो, नर्वस सिस्टमचा पार्ट असतो. द इनर नर्वस पार्ट इज ट्रान्सपरंट. नर्वस पार्ट कसा आहे? ट्रान्सपरंट आहे. अँड मेड ऑफ 3 लेअर, 3 लेअरने बनलेला आहे. कुठला? आउटर फोटो सेन्सिटिव्ह लेअर मेड अप ऑफ रॉड अँड कोन सेल. बघा इथे खूप महत्वाच्या 2 सेल दिलेल्या आहेत. आउटर फोटो सेन्सिटिव्ह म्हणजे ज्या लाईट रिसिव्ह करतात त्या सेल कुठल्या कुठल्या सेल आहेत? एक आहे रॉड सेल, दुसरे आहे कोन सेल. यांना डिटेलमध्ये पुढे डिस्कस करू. सो मिडल लेअर ऑफ बायपोलार नर्व सेल. मिडल लेअर कशाने बनलेला आहे? तर बायपोलार नर्व सेलनी बनलेला आहे. अँड इनर लेअर दॅट इज द गँग्लियॉन सेल. इनर लेअर कशाने बनलेला आहे? गँग्लियॉन सेलनी बनलेला आहे. द नर्व फायबर also form the basal end of the ganglion cell collectively from optic nerve. आणि हा जो इनर पोर्शन आहे, बेसल एंड जो आहे, तर तो गँग्लियॉन सेलच्या एकत्र येऊन ऑप्टिक नर्व फॉर्म करतो. ओके, सो ते पण आपल्याला माहिती पाहिजे. द ब्लाइंड स्पॉट. आता ब्लाइंड स्पॉट काय आहे बघा, आम्ही तुम्हाला ब्लाइंड स्पॉट कुठे येतो दाखवला. सो ब्लाइंड स्पॉट इज अन एरिया डायगोनली अपोजिट टू द लेन्स. लेन्सच्या जस्ट अपोजिट साइडला आहे ब्लाइंड स्पॉट. इट इज द एरिया ऑफ द रेटिना फ्रॉम वेअर ॲज द ऑप्टिक नर्व अँड ब्लड वेसल्स लिव्ह द आयबॉल. जिथून ऑप्टिक नर्व आणि ब्लड वेसल्स निघतात आयबॉल मधून, तर त्या ठिकाणाला म्हटलं जातं ब्लाइंड स्पॉट. सो देअर आर नो रॉड सेल, नो कोन सेल. इथे रॉड सेल पण नाहीये आणि कोन सेल पण नसतात. सो धिस रिजन अँड एरिया लॅटरल टू द अँड अबाव द ब्लाइंड स्पॉट इज कॉल्ड ॲज अ येलो एरिया. आणि याच्या लॅटरल साईडला अबाव साईडला कुठला असता? येलो एरिया असतो, किंवा त्यालाच म्हटलं तर मॅक्युला लुटेया. सो ऍट दिस सेंटर द डिप्रेशन ऑफ, इथे जे डिप्रेशन असतं तर त्याला म्हटलं जातं लोविया सेंट्रालिस. लोविया सेंट्रालिस म्हटलं जातं. इथे डिप्रेशन मी मगाशी दाखवलं तुम्हाला. सो इट हॅज मॅक्झिमम डेन्सिटी ऑफ कोन सेल. या लोविया सेलमध्ये काय असतं तर मॅक्झिमम डेन्सिटी असते कोन सेलची, अँड इट्स द प्लेस ऑफ द फॉर्मेशन ऑफ शार्पेस्ट विजन. आणि तिथे असतं शार्पेस्ट विजन, म्हणजे छोटे छोटे गोष्टी आपल्याला तिथे दिसतात. शार्पेस्ट विजन. द रॉड अँड कोन सेल लाईज डीप इन द रेटिना. रेटिनाच्या डीपला काय असतं? रॉड सेल असतात आणि कोन सेल असतात. सो दॅट लाईट हॅज टू पास थ्रू द गँग्लियॉन अँड बायपोलार सेल बिफोर रिचिंग दॅम. आणि कोन सेल आणि रॉड सेल मध्ये जे काही लाईट जातो तर त्याच्या अगोदर तो कोणामध्ये जातो? गँग्लियॉन आणि बायपोलार सेलमध्ये तो जात. सो नेक्स्ट आहे फोटो रिसेप्टर सेल. आता फोटो रिसेप्टर सेल कुठले आहेत? तर 2 प्रकारचे आहेत. एक आहे रॉड सेल, दुसरे आहे कोन सेल. याबद्दल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. या 2 सेलच आपल्या लाईट रिसिव्ह करतात आपल्या आईज मध्ये. ओके, सो दे कंटेन लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन नोन ॲज अ फोटो पिगमेंट्स. याच्यामध्ये लाईट सेन्सिटिव्ह प्रोटीन्स असतात, दॅट इज द फोटो पिगमेंट्स. द कोन आर रिस्पॉन्सिबल फॉर डे लाईट. बघा हे खूप महत्वाचं सेंटेन्स आहे. कोन सेल जे आहे तर ते कशासाठी रिस्पॉन्सिबल असतात? डे लाईट साठी रिस्पॉन्सिबल असतात. दॅट इज द फोटोटॉपिक विजन, दॅट इज द कलर विजन. म्हणजे कलर दिसण्यासाठी, कलर विजन दिसण्यासाठी कुठल्या सेल रिस्पॉन्सिबल आहे? दॅट इज द कोन सेल. सो वाईल द रॉड सेल्स फंक्शन इन डीम लाईट. डीम लाईट मध्ये, डीम लाईट म्हणजे रात्रीच्या
मध्ये कुठल्या सेलने आपल्याला दिसतात? दॅट इज द स्कॉप्टिक विजन, दॅट इज द डिम लाईट विजन. याच्यामध्ये काय होतं तर जनरली आपल्याला व्हाईट आणि डार्क म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट विजन दिसतं आपल्याला. ओके, सो रॉड सेल आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट विजन दाखवतो, कोन सेल आपल्याला कलर विजन दाखवतो. द प्युपिल रेड प्रोटीन कॉल्ड ॲज अ रोडोप्सिन. कुठलं प्रोटीन इथे असतं प्युपिल मध्ये? तर सॉरी, पर्पल रेड प्रोटीन असतं. पर्पल रेड प्रोटीन कुठलं असतं? रोडोप्सिन इज प्रेझेंट इन द रॉड सेल. रॉड सेल मध्ये कुठलं असतं? रोडोप्सिन. आणि रोडोप्सिन म्हणजेच काय? दॅट इज द व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए पासून हे रोडोप्सिन तयार होतं. सो द कोन आर द थ्री टाइप्स. कोन सेल ज्या आहेत त्या 3 टाइपच्या असतात, विच कंटेन दिअर ओन कॅरेक्टरिस्टिक्स फोटोपिगमेंट्स दॅट रिस्पॉन्ड टू रेड, ग्रीन अँड ब्ल्यू लाईट्स. 3 प्रकारचे असतात जे रेड लाईट रिसिव्ह करतं, ग्रीन लाईट रिसिव्ह करतं आणि ब्ल्यू लाईट रिसिव्ह करतं. सो व्हेरियस कॉम्बिनेशन्स ऑफ these कोन्स, दे आर द फोटोपिगमेंट्स प्रोड्यूस सेन्सेशन ऑफ डिफरंट कलर्स. आणि हे 3 कलर च्या वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमुळे आपल्याला वेगवेगळ्या कलरचं अनालिसिस होतं. ओके, सो द सेन्सेशन ऑफ व्हाईट लाईट इज प्रोड्यूस ड्यू टू द स्टिम्युलेशन्स, इक्वल स्टिम्युलेशन ऑफ these 3 टाइप ऑफ कोन्स. आणि तिन्ही टाइप जर इक्वली जर स्टिम्युलेट जर झाल्या तर आपल्याला व्हाईट कलर दिसतो. द ऑप्टिक नर्व कन्सिस्ट ऑफ द फायबर्स अरायझिंग फ्रॉम बेस ऑफ गँग्लियॉन सेल. सो ऑप्टिक नर्व जे आहे तर त्या कुठून अराइज होतात? तर बेस ऑफ गँग्लियॉनिक सेल पासून अराइज होतात. इट लिव्स द आयबॉल फ्रॉम द पोस्टिरियर साइड अँड कॅरीड व्हिज्युअल इम्पल्सेस फ्रॉम द रेटिना टू द ब्रेन. आणि ऍक्च्युली या ज्या नर्व सेल असतात तर त्या आयबॉल पासून, रेटिना पासून तर ब्रेन पर्यंत सिग्नल ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. बघा इथे या सेलची फिगर आपल्याला दिलेली आहे, स्ट्रक्चर ऑफ रेटिनाच दिलेला आहे आपल्याला. तर इथे बघा इथून लाईट येतोय, इथे असतात नर्व फायबर, या ऑप्टिक नर्व आहेत, या सगळ्या ऑप्टिक नर्व आहेत. ऑप्टिक नर्व नंतर इथे ज्या आहेत तर त्या गँग्लियॉनिक सेल आहेत, गँग्लियॉनिक सेल आहेत. त्याचबरोबर अमॅक्राइन सेल्स या सगळ्या नर्व सेलला जॉईन करण्याचं काम करतात. इथे बायपोलर न्यूरॉन आहेत, इकडे बघा, इकडे पण डेंड्राइट्स आहेत, इकडे पण डेंड्राइट्स आहेत, बायपोलर न्यूरॉन्स आहेत. बायपोलर न्यूरॉन मध्ये इथे हॉरिझॉन्टल सेल्स काही काम करतात, या हॉरिझॉन्टल सेल्स आहेत. त्याचबरोबर इथे आहेत कोन सेल. ओके, इथे आहेत ह्या रॉड सेल. ओके, या रॉड सेल आहेत, या कोन सेल आहेत. आणि या रॉड सेल, कोन सेल बरोबर इथे पिगमेंटेड इपिथेलियम आहे. हा पिगमेंटेड इपिथेलियम आहे. या पिगमेंटेड इपिथेलियम नंतर इथे खूप मोठा हा कोरॉइड आहे आणि त्याच्यानंतर इथे आहे स्क्लेरा. सो ही दिस इज द स्ट्रक्चर ऑफ रेटिना. हे पूर्णपणे रेटिनाचं स्ट्रक्चर आहे आणि याच्यातून आपल्याला व्हिजन क्लिअर होतो. पण आता ऍक्च्युली इमेज बनती कशी? ओके, इमेज बनती कशी? सो ते बघूया आपण. दॅट इज द जनरेशन ऑफ इमेज. सो द लाईट rays from the object pass through the conjunctiva, cornea, through the pupil upon the lens and focus on the retina to form an image. म्हणजे बघा, लाईट कुठे येतो तर सगळ्यात सुरुवातीला कॉन्जेक्टिव्हा मध्ये येतो, नंतर कॉर्निया मध्ये जातो, नंतर पिपिल मध्ये जातो, नंतर लेन्स मध्ये जातो आणि लेन्स मधून तो फोकस केला जातो रेटिनावरती आणि रेटिनावरती इमेज बनवला जाते. सो इन द व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम द नर्व इम्पल्सेस आर अनालाइज्ड अँड द इमेज फ्रेम इज रिकॉग्नाइज. म्हणजे ऍक्च्युली इथे फक्त इम्पल्सेस क्रिएट केला जातो ब्रेनच्या पार्टमध्ये, सेरेब्रम मध्ये जो व्हिज्युअल एरिया आहे तर तिथे ऍक्च्युली ती फ्रेम बनवली जाते. ओके, बघा इथे पूर्ण एक चार्ट दिलेला आहे आपल्याला की ऍक्च्युली इमेज बनती कशी. बघा, सो चेंजेस इन द रेटिना वेन लाईट रे फॉल ऑन इट. रेटिनाची साईज चेंज होतो रेटिना थोडासा. लाईट फॉल्स ऑन रॉड अँड कोन सेल इन द रेटिना. मग रेटिनाच्या रॉड सेल आणि कोन सेल वरती लाईट येते. देन ब्रेकिंग ऑफ लाईट सेन्सिटिव्ह पिगमेंट, स्पेसिफिक वेवलेंथ ऑफ द लाईट. वेगवेगळ्या लाईटच्या वेवलेंथ नुसार जे पिगमेंट आहेत तर ते तिथे काय होतं तर त्याचं ब्रेकिंग केलं जातं. ओके, त्याच्यानंतर स्टिम्युलेशन ऑफ रॉड अँड कोन सेल जनरेट द नर्व इम्पल्सेस. कोन सेल किंवा रॅड सेल काय करतात, रॉड सेल काय करतात तर इम्पल्सेस फायर करतात, नर्व इम्पल्सेस फॉर्म करतात. नर्व इम्पल्सेस ट्रान्समिट टू बायपोलर नर्व सेल. बायपोलर नर्व सेल कडून नर्व इम्पल्सेस ट्रान्सफर केले जातात. नर्व इम्पल्सेस ट्रान्समिटेड टू गँग्लियॉनिक सेल. गँग्लियॉनिक सेलकडे नर्व इम्पल्सेस जातात. त्याच्यानंतर नर्व इम्पल्सेस इन द ॲक्झॉन ऑफ गँग्लियॉनिक सेल कन्वर्ज अँड लिव्ज वाया द ऑप्टिक नर्व. ऑप्टिक नर्व थ्रू ते ब्रेन कडे पाठवले जातात. नर्व इम्पल्सेस इज ट्रान्समिटेड बाय ऑप्टिक नर्व टू द ब्रेन
ऑप्टिक नर्व थ्रू ते ब्रेनकडे जातात आणि ब्रेनमध्ये परसेप्शन ऑफ इमेज बाय द ब्रेन सेल, व्हिज्युअल एरिया ऑफ सेरेब्रम, व्हिज्युअल एरिया जो आहे सेरेब्रमचा, तर तिथे एक इमेज बनवली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्युमन आईज बद्दल आपण इथे डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये, जिथे आपण आपला सेकंड सेन्सरी ऑर्गन म्हणजे इयर डिस्कस करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचे अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.